डिफामेशन म्हणजेच बदनामी. सेक्शन 356 BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता याच्याप्रमाणे डिफामेशनची डेफिनेशन दिलेली आहे. आता बदनामी म्हणजे काय, तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीबद्दल त्याच्या इज्जतीला धक्का पोचेल असं, किंवा त्याच्या रेप्युटेशनला धक्का पोचेल, किंवा त्याच्या समाजात त्याची बदनामी होईल अशी काही वक्तव्य करणं आणि त्याच्यामुळं त्याच्या समाजामध्ये त्याची बेइज्जती होणं, याला बदनामी असं म्हणतात. आता बदनामी हे 2 प्रकारचे असते. तर त्याच्यामध्ये स्लेंडर येते आणि लिबेल. आता बदनामी 2 प्रकारची. स्लेंडर म्हणजे काय, तर ओरलचा अर्थ म्हणजे तोंडी स्टेटमेंट करणं. याच्यामध्ये तोंडी नुसतं ओरल म्हटलं की तोंडानेच बोललं असं नाही. याच्यामध्ये डोळ्याचे हावभाव येऊ शकतात, नंतर हाताचे हातवारे येऊ शकतात, किंवा डोळ्याने तुम्ही खुणा करणं की तो असा आहे. तर अशा प्रकारचे जे तुमचे ॲक्ट्स असतात तर त्या तोंडाने केलेल्या, तर ह्याला म्हणायचं स्लेंडर डिफामेशन. आणि जे न्यूजपेपरला व्हॉट्सॲपनी मेसेजनी जर तुम्ही पब्लिश केलं तर ह्याला म्हणायचं लिबेल. तर हे लिखित स्वरूपात असतं. आता ह्या 2 प्रकारच्या बदनामी झाल्या. आता मुख्य इन्ग्रेडियंट्स काय आहेत बदनामीचे, तर पहिलं की ते स्टेटमेंट खोटं असलं पाहिजे, ते तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोललं गेलं पाहिजे 2 व्यक्तींच्यामध्ये, आणि त्याची समाजात त्याची बदनामी झालेली असली पाहिजे. आणि त्याच्या पुढचं की त्याच्या रेप्युटेशनला धक्का पोचेल असं ते वक्तव्य असलं पाहिजे. तर ते चांगलं बोललं असेल तर त्याचं रेप्युटेशन खराब होणार का, तर नाही. म्हणजेच ते बदनामीकारक म्हणजे त्याच्याबद्दल वाईट बोललेलं असलं पाहिजे. हे 3 मेन इन्ग्रेडियंट्स आहेत. परंतु आता समजा एखाद्या व्यक्तीचं इंटेन्शनली त्यांनी केलेलं असलं पाहिजे की ती जे त्याचे वक्तव्य आहे इंटेन्शनली त्याची बदनामी होईल असं ते वक्तव्य असलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आपण 2 प्रकारचे जे डिफामेशन आहेत, क्रिमिनल डिफामेशन आणि सिव्हिल डिफामेशन. आता क्रिमिनल केस दाखल केली तर काय होईल, तर क्रिमिनल केस दाखल केली तर त्याला इम्प्रिझनमेंट म्हणजे त्याला जेल होईल आणि फाईन होईल. आता सिव्हिल डिफामेशनसाठी जर केस दाखल केली तर त्या व्यक्तीला कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल, म्हणजेच नुकसान भरपाई द्यायला लागेल. म्हणजे अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या केस त्याच्यावर दाखल करता येऊ शकतात. आता याच्यामध्ये डिफेन्स काय घेता येईल, समजा एखाद्या व्यक्तीने बोललं आणि त्याच्यावर केस दाखल करायची, तर त्याला डिफेन्स काय घेता येईल. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलं आहे, पण ज्यांनी सांगितलं तो म्हणेल की मला त्यावेळी रिअल फॅक्ट्स माहिती नव्हत्या म्हणून माझ्याकडून बोललं गेलं, म्हणजेच रिअल फॅक्ट्सबद्दल तो अननोन असेल आणि माझं काही त्याचं बदनामी करायचं इंटेन्शन नसेल, असं जर त्यांनी स्टेटमेंट केलं तर त्याला बदनामी होईल का, नाही. तर सॉरी त्याच्याबद्दल, म्हणजेच ही त्याची बदनामी सिद्ध होणार नाही. परंतु त्याचं जर इंटेन्शन आहे, इंटेन्शनली तो दुसऱ्याची बदनामी करत असेल तर तो बदनामीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होईल. तर याच्यामध्ये रेमेडी काय, तर तुम्हाला ज्या व्यक्तीने तुमच्या बदनामी केली त्याला नोटीस पाठवता येते. आता नोटीस पाठवली की त्याला त्याच्यात लिहावं लागेल की ह्या कारणासाठी तू माझी बदनामी केलेली आहेस. आता ती त्याने ॲक्सेप्ट केली आणि सॉरी म्हटला तर तो, आणि त्याच्याबद्दल कॉम्पेन्सेशन मागितलं तर त्यांनी कॉम्पेन्सेशन दिलं तर केस मिटू शकते नोटीसवरच. परंतु नोटिसीला त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर मग त्याच्यावर 2 प्रकारचे केस टाकता येतात, एक सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर. आता क्रिमिनल मॅटर टाकलं तर त्याला जेल होईल, इम्प्रिझनमेंट होईल, आणि एवढे मोठे प्रकारची बदनामी असेल तर तसे प्रकारचे केस टाकू शकता. पण सिव्हिल केस असेल तर त्याला तुम्ही त्याच्याकडून नुकसान भरपाई मागू शकता आणि परत तुम्ही पेपरला वगैरे त्याच्याकडूनच पब्लिश करून घेऊ शकता की बाबा अशा प्रकारचे माझ्याकडून जे वक्तव्य झालं आहे ते माझ्याकडून चुकीने झालेलं आहे, म्हणजेच तुमची जी डिफामेशन आहे ते नील होऊन जाईल. अशा प्रकारे हे डिफामेशन जे आहे तर आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.